शिंगोना एक असं गाव जेथील महिलांनी एक नवा आदर्श प्रस्थापित केला. प्रगती पथावर अग्रेसर ग्रामीण महिलांनी धडाडीचे कार्य प्रस्तुत केले. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यापासून 7 किलोमीटर अंतरावरील शिंगोना येथील ग्रामीण महिलांना पूर्वी चूल, मूल आणि शेतकाम या व्यतिरिक्त बाहेरचं जगच माहीत नव्हते. स्वतःच्या आरोग्याकडेही पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन नव्हता. मागील 4 वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत जलस्वराज्य या प्रकल्पाची सुरुवात जालना जिल्ह्यात झाली. या प्रकल्पाचे मुख्य उद्देश गावास शाश्वत पाणी पुरवठा, गावातील लोकांची क्षमता बांधणी आणि महिला सक्षमीकरण. महिला सक्षमीकरण अंतर्गत अनेक बचत गटांची स्थापना करण्यात आली. उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात आले. गावात दुग्ध व्यवसाय, किराणा, स्टेशनरी, शिवणकाम, खवा मशीन आदी उद्योग सुरू झाले. महिलांनी अस्तित्वाचा संघर्ष सुरू केला. मंथनातून रत्ने बाहेर पडू लागली. आला जल स्वराज्य, आला जल स्वराज्य, सुखी झाले गाव माझे, सुखी झाले गाव माझे, सुखी झाले गाव माझे, सुखी झाले गाव माझे. आला जल स्वराज्य, आला जल स्वराज्य, सुखी झाले गाव माझे, सुखी झाले गाव माझे. बचत गटाच्या ताकदीने गाव चालले प्रगतीपथा, बचत गटाच्या ताकदीने गाव चालले प्रगतीपथा. माणसं लागली या कामाला आणि असलं हे काम देशाच्या बायांना जमत नाही. असलं काम गावच्या महिलांनी करून दाखवले. आला गावी माझ्या, आला गावी माझ्या, जलस्वराज्य आला रे, आला रे. आला जलस्वराज्य, आला जलस्वराज्य, सुखी झाले गाव माझे, सुखी झाले गाव माझे, सुखी झाले रे माझे गाव. सॅनिटरी नॅपकिनच्या उद्योगात महिलांनी स्वतः काम करण्यास सुरुवात केली. अडचणी समस्यांना तोंड देत ग्रामीण महिला उद्योजक झाल्या. जलस्वराज्य प्रकल्प गावात आला. गावात आल्याच्या नंतर महिलांची खूपच बदल समज झाली. कारण की आमचं भाग्यच मोठं म्हणा, तामिळनाडूला जलस्वराज्य प्रकल्पातूनच आम्हाला जायची संधी मिळाली. तिथं संधी मिळाल्याच्या नंतर आम्ही हे जी सॅनिटरी नॅपकिन पॅड बनविण्याची माहिती तिथं मिळाली आम्हाला. मला हे व्यवसाय आवडल्याच्या नंतर आम्ही गावाला आल्याच्या नंतर एक बैठक लावली महिलांची बैठक लावल्याच्या नंतर आम्ही त्यांना इतकी माहिती दिली की तुम्ही तंबाखू खात असताल तर तुम्ही महिन्याला किती खर्च करतात, तर त्याच्यापेक्षा 10 रुपये जर महिन्यासाठी खर्च केला मुलीसाठी किंवा सुनासाठी तर तुमचं आरोग्य सुद्धा एकदम चांगलं राहील. त्याच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीतून एकदम हा व्यवसाय चांगल्या पद्धतीचाच निवडला गेला. मिशन मध्ये टाकायचा. ह्या मिशन मध्ये टाकल्यानंतर शिरवी होती. शिरवी तयार झाल्यानंतर नॅपकिन पॅड बनवण्याकरता त्या रूम मध्ये घ्यायचं.
बरोबर. हा जे कपडा आहे हा नवलेच कपडा आणि त्यानंतर हा साचा ठेवायचा याच्यावर. हा साचा ठेवल्याच्या नंतर हा जे उडबल आहे तर हा एका पॅड मध्ये 14 ग्रामचा पॅड तयार व्हायला पाहिजे. पॅड तयार त्यानंतर हा जे वरचा दाब देऊन त्याला त्यानंतर असा काढून घ्यायचा. हा पॅड तयार झाला. त्यानंतर ह्या जिलेटिन पेपर लावून घ्यायचा. हा हे जिलेटिन पेपर आहे. हा हे पेपरला हे गम लावून घ्यायचा. गम लावल्याच्या नंतर त्या असा याला पॅडला ह्या चिटकून याची अशी पलटी करून घ्यायची. पलटी केल्याच्या नंतर हे असे पिशवीत घालायचे हे आणि पॅकिंग करण्यासाठी मिशनकडे जातो. हा नॉन कपडा आहे त्याची अशी पिशवी तयार करायची. आता हा जिलेटिन लावलेला पॅड आहे तयार केलेला. त्याला अशी दुमत मारायची. नंतर पिशवीत टाकायची. परत याला पॅकिंग करायचं बाजूला. रिविशन पेपर हे रिविशन पेपर आहे. हे याला गम चिटकवायचा. हे याला गम चिटकल्यानंतर हे असं याला चिटकून द्यायचं आणि हे निर्जंतूच्या मशीनमध्ये ठेवायला. तयार झाल्यानंतर नटकेल पॅड तयार झाल्यानंतर ही विद्युतची मशीन आहे. मध्ये ठेवल्यानंतर कुठलीही आपल्याला आरोग्याची भीती वाटत नाही. त्याच्यामुळे आम्ही पॅड इतका सगळे पूर्ण 80 ते 70 पॅड असे याच्यामध्ये ठेवायचे. नंतर ती बंद करून घ्यायची. तिला 10 ते 8 मिनिटं ठेवायचे. नंतर हे 8 पॅड याच्यात घालायचे. आज कॅन्सर घेऊन आलेलं आहे तर हे अशी याची पॅकिंग करायची. माल कंपनीचा तयार झालेला आहे. बाजारात विक्री करता तयार. आमच्या कंपनीचं नाव आहे उमेद वेलफेअर केअर. कंपनीचा तयार झालेला आहे. बाजारात विक्री करता तयार. आमच्या कंपनीचं नाव आहे